ताईसाब 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 तुम्हाला माहिती का ते ताईसाब आज सुटकी चेहरा करून का बसलायसा? अव आज तर तुमचा खुशीने नाचण्या गाण्याचा दिवस आहे. मग नाच तू. मी एकटीच वे नाही, खुशी तुमची आहे तेव्हा तुम्ही बी नाचाय पाहिजे. कसली ढेकळाची खुशी. अव का एवढं पैसे मिळालं तुम्हाला त्याची खुशी नाही बाय झाली? अव लाखाची मालकीण झालास तुम्ही. कुणाची नजर नाही बघून तुम्ही पटकन त्याच्याकडून कसं पैसे घेतलं ते बघितलं की म्या. एवढी हातच्याला की खुशी काय जमली हो? बर ते नाही, मला पैसे द्यावा की. लय दिवस झालं पैसेच मोजलं नाही. द्यावा की. हात पुढं कर. हा मोज. अव कागद नाही पैसे. हेच दिलंय त्यानं कागद चेक. काय करू आता आम्ही या चिटोऱ्याचं? अव पर तुम्ही चेक कशाला घेतला सा? नाही म्हणून सांगायचं की. आम्ही नाही म्हणलं तर त्यो बी नाही म्हणला, मग काय करायचं? मग तुम्ही लगेच डील कॅन्सल करायची होती. जवळ कॅश मिळत नाही तवर डील नाही असं सांगायचं की. असं कसं सांगू? आमचं ठरलेलं पैसे मिळालं नाहीत तेव्हा राणा भाऊजी ही डील आपण कॅन्सल करून टाकू असं सांगायचं वय? मग ते शामपणा शिकवायला. म्हणजे संध्या स्वप्नांवर पाणी फेरलं म्हणा की त्या बलसारानं. आता आपण जीवाचं कोल्हापूर कसं करणार? हा तुम्ही का नाही बँकेत चेक वटवून घ्या. अगं बाई क्रॉस चेक आहे आमच्या नावाचा. आमची जॉईंट खाती आहेत, एक आमच्या पप्पांसंगट आणि एक आमच्या पती परमेश्वरांसंगट. आम्ही जर ह्यो चेक टाकला, पैसे जमा झाले तर सगळ्यात पहिले या दोघांना मेसेज जाणार. एवढे पैसे कुठनं आले असं विचारल्यावर काय सांगू आम्ही? हा म्हणजे तुमचं ते काळ्या पैसेवाल्यांसारखं झालं म्हणा की. जाऊ द्या, मला द्या तो चेक. द्या द्या. खोळी आहेस का काय ग तू? 5 लाखाचा चेक आहे ह्यो, 5 लाख. अव पर जर वाटलाच नाही तर नुसतं कागदच की. त्यापेक्षा मला द्या, म्या बघते काय तर. अगं क्रॉस चेक आहे आमच्या नावचा. तू घेऊन काय करणार आहेस गाडाने? आमस्तीच आता काय तर बघावं लागल. चेक आलाच आहे तर ते वटवल्याशिवाय काय राहणार नाही आम्ही. आलो आलो. सरक ग तू. आपलं मधी मधी मधी. मामनजी येऊ? हा या ना. तुम्ही बोलवलं सा? बस बस बस. काय आम्ही मुद्दामच तुम्हाला दोघींना इथं बोलवलंय. आमचं एक महत्वाचं काम करायचं तुम्ही दोघींनी. हो बोला ना. मागल्या 2 दिवसात सूरज रानामध्ये खटकं उडाले. बघितलं ना हो तुम्ही? होय. आपल्या समोर तर वाद घातलाय दोघांनी. काय आम्ही मुद्दामच या वादात पडलो नाही, नुसतं ऐकत राहिलो. दोघांना समोर बोलून समजून सांगता येईल, दोघं ऐकतील बी. पण आम्हाला वाटतं की तुम्ही दोघींनी आपापल्या नवऱ्यांना समजवावं. पण तुम्ही कधीही कान पकडू शकता आमचे, तुमचा अधिकार आहे तो. प्रश्न अधिकाराचा नाही अंजली, परस्पर विश्वासाचा आणि समजूतदारपणाचा आहे. आज ना उद्या आमच्या माघारी तुम्हाला सगळं सांभाळायचंय. आम्ही किती दिवस पुरं पडणार? आज ना उद्या जाणारच की. मामनजी हो असं का बोलतायसा? तुम्ही आम्हाला सोडून कुठं बी जायचं नाही, कायम आमच्या जवळच राहायचं बघा. आज ना उद्या या दुनियातून जाणारच की, तवाच बोलतोय. आबा आता कशाला असा विषय? तुम्ही असं काही बोलायचं नाही. होय बर नाही बोल. मला वाटतं रानन सूरज मधलं भांडण तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवा. काय सगळं चांगलं झालं, कर्ज फिटलं, घर जमीन मिळाली. पण छोट्या छोट्या कारणावरून घरातली माणसं दुरावायला नको. या 2 भावांमधला आबोला बरा नव. काही गैरसमज वाढला तर घरचं वातावरण बिघडायला वेळ लागत नाही. होय
तुम्ही काही काळजी करू नका मामांजी. आम्ही समजून सांगतो यासनी बी आणि राणा भाऊजीसनी बी. नाही, तुम्ही फक्त सूरजला समजवा, अंजली राणाला समजून सांगा. वय तुम्ही दोघी आपापल्या नवऱ्यांशी बोला. वय राणा भाऊजी थोरलेत, तेव्हा यांनी राग सोडून स्वतःहून बोललंच पाहिजे. नाही, हे मोठे आहेत तरी यांनी आधी बोलायला पाहिजे. सूरज भाऊजींचा हेतू लक्षात घेऊन त्यांना समजून घ्यायला हवं होतं. काय का असं ना, या घरात गैरसमज नको आणि त्यावरून भांडण नको. तुम्ही चौघ समजुतीने हा प्रश्न सोडवा. जसं तुम्ही म्हणताय तसंच होईल. काळजी करू नका. काका बोका ये खेळायला. मला नाहीत कुस्ती, खेळा तुम्ही. अरे राणादा शिकवतो ये की. राणादा तू शिकवणार ना काका बोकाला. तुला येते ना कुस्ती, मग तूच शिकव की. चल काका बोका, तुम्ही खेळा, मला खरंच येत नाही. जा. चल की राणादा शिकवतोय. तू बस इथं बस. आता आपण कुस्ती राहून दे, पंजा लावूया. ये एक. सूरज, अरे कवा आलास तू? आताच. बरं झालं. मला सांग, सांच्याला काय जेवण बनवू? बनवू काय बी? राणा, तू सांग. काय बी चालेल. अरे असं नाही, मला काय समजना म्हणून विचारते. सूरज, तूच सांग. माझी पसंती एवढी महत्वाची नाही गो धक्का, दुसऱ्याच नाही विचार. ए बाबानो, तुमची आता नाटकं पास झाल्या. सांग सूरज. वरण भात कर. अरे वरण भात सोडून दुसरं काहीतरी बनवायला सांग की जरा. मग राणादा आणि काका बोकाला विचार. अरे तेच तरी विचारायला आले, तर दोघं बी लय भाव खायला लागल्यात. ए बाबानो, सांगा की र. मी सांगितल्यावर पटणार आहे वय. जणू मी सांगितलं पटणारच आहे. ए बाबानो, तुम्ही आता भांडू नका सा. रुसव फुगव करू नका सा. अरे भरल्या घरात बरं नाहीये. अंजली, हा आता तूच सांग जेवण काय करायचं. शेपूची भाजी करा, सूरज भाऊजींना आवडते. लाडूला आवडत नाही शेपूची भाजी. नाही म्हणजे ते तुम्ही वरण भात करताय ना व, मग त्याच्या बरोबर दुसरं काय बी चालेल. अहो, बरं झालं बघा आलासा. खरं फोनच करणार होतो. चला जरा बोलायचंय. अहो, असं बोलायची काय गरज होती? की मी लाडूसाठी बोललो. हो, पण सूरज भाऊजींना राग आला ना. तुम्हाला ना काही कळतच नाही. तुम्ही चला, मला तुमच्याशी जरा बोलायचं. चला चला. आलो. आता काय जेवण बनवू? वरण भात बनव. आता मी माझ्या मनानेच करते काय करायचं ते. आता काय करायचं? अहो अहो खरंच मी लाडूसाठी म्हणलं होतं. हो,
पण बोलताना जरा विचार करून बोलायचं ना. सूरज भाऊजींना राग आला ना. आता सूरजला माहितीच आहे की लाडूला शेपूची भाजी आवडत नाही ते समजून गेल ती. मला सगळं समजतंय. जे मला नगय तेच करणार आहे राणादा. जाऊ दे सूरज, ते मुद्दाम थोरलेपणा दावायलेत. पण तू कशाला तटून राहतोयस? मी कशाला लावतो तू? करू दे त्याच्या मनात आहे ते, मला काय. हे बघ सूरज, तू जे काही करायलायस ते आपल्या घराच्या भल्यासाठी करायलायस. हे त्यासनी समजूनच घ्यायचं नसेल तर जाऊ दे की. तू तू का उगाच चिडचिड करून घ्यायलायस? मला माहित आहे सूरज जे करायलाय ते घरासाठी करायलाय, पण असं जमिनीत केमिकल टाकणं मला पटत नाही, म्हणून मी नाही म्हणलं. अहो पण नाही म्हणायची पद्धत असते ना. तुम्ही जर का नीट समजावून सांगितलं असतं तर त्यांना समजलं असतं. हे समज तू पैशाला हापापून करायलायस अशी राणा भाऊजींची समजूत झाली असणार. एकतर तुझं मागचं रेकॉर्ड खराब. हे बघ सूरज, राणा भाऊजी तुझ्या मागच्या रेकॉर्डवर किती नजर ठेवून आहेत हे माहिती आहे ना तुला. तुझ्या मागच्या बिझनेसच्या टायमाला बी असंच म्हणलं होतं ते. पण मी आता बदललो हे बी समजून येऊ त्याला. आता नाही कळतंय काय करणार त्याला. हे बघ सूरज, आमासनी तुझी बाजू 100% पटत्या. पण आता मामनजी म्हणायलेत ना, तुम्ही दोघांनी बोला, तुमच्यातली भांडणं मिटवा, मग तुम्हासनी बोलणं भाग आहे. हा पण यामुळे जर आमच्या नवऱ्याचं भविष्य पणाला लागत असेल तर मग आम्ही तुला कुठल्याच गोष्टीत अडवणार नाही. तू जो निर्णय घेशील तो आमासनी मान्य असेल. शेवटी आमासनी आमचा संसार महत्वाचा आहे. आपला संसार हा फक्त आपला नाहीये. त्यात आबा, गोदाक्का, सूरज भाऊजी, जाऊबाई, लाडू एवढे सगळेजण. आपल्याला संसार करायचा तर घरातल्या सगळ्या माणसांना एकत्र घेऊन करायचा हे लक्षात ठेव. अगदी राधाताई, श्रीपती दादा, महादू दादा सुद्धा महत्वाचे. होय ते तर आहेच की. घरात गैरसमजाचं वातावरण नको की त्यावरून कुठली भांडणही नको. आबांनाही हे पसंत नाहीये. मग आता काय करायचं तुम्हीच सांग. मी सांगते म्हणून तुम्ही काही करू नका. तुम्हाला मनापासून सूरज भाऊजींशी बोलावंसं वाटतंय ना? वाटतंय की. मोठे आहात तर मोठेपणा दाखवा. तू धाकलायस तेव्हा तूच पडती बाजू घ्यावी असं समद्यांचं म्हणणं आहे. तू तयार आहेस ना आपणहून बोलायला? काय गरज नाही मला. ठीक आहे, मग तुला जे वाटतंय ते सांग जेवणाच्या टेबलावर. सांगतो की, घाबरत नाही कुणाला. चला. आज मी सांगितले म्हणून वरण भात केलाय. अरे वा, मग आमच्या पसंतीचं काय? तुम्हाला काय पाहिजे ते सांगा गोदाक्काला. रानादा आणि काका बोका रुसलात का सांगणं झालं. सूरज आला नाही? नाही, मी बोलवते. आबा, मी म्हणलो नाही का रुसलात म्हणून. रानादा काका बोका असं रुसायचं नाही. बघा, लहान पोरांना कळतंय पण मोठ्यांना कळना झालंय. नाही तसं काही नाही. अहो तुम्हासनी काय तर बोलायचंय ना व? अहो असं मनात ठेवू नका, बोलून टाका. अहो तुम्हाला काही बोलायचंय का? हा म्हणजे ते
आमचं हे दाखलंय तेव्हा ह्यांनीच पडती बाजू घ्यायला पाहिजे. अहो तुम्ही आधी बोला. वहिनी, जे चाललंय ते मला काय पटन झालंय बघा. आपण एकाच घरात राहून तेच असं म्हणतोय आम्ही बी. तुम्ही मोठं व्हायचा, तुमचा मान तुम्हासनी मिळायलाच पाहिजे. अहो बोलणार आहे ना बा तुम्ही. म्हणजे सगळी माझीच चूक आहे म्हणते तू बी. अहो तसं नाही. सूरज, आम्ही लई समजून सांगितलं पण काहीच ऐकायला तयार नाही ते. अहो तुम्ही मला काय म्हणाला होता? मी बी तेच सांगायला लागलो होतो. हे समजा मला काय पटत नाही, पण आपण बोलूया, यावर मार्ग काढूया. पण तो सुटून चढून निघून गेला. मी पडती बाजू घ्यायला तयार आहे, पण तोच ऐकायला तयार नाही. मी तरी काय करू? अहो पण तुम्ही नीट सुरुवात करायची ना. कसं बी बोललो असतो तरी बी तो चिडून उठून निघून गेला असता. बिझनेस त्याच्या मनाला लय लागले, पण मी बी मळ्यात केमिकल टाकणार नाही माझी नाही. अहो राणा भाऊजी, अहो अहो आबा तुम्ही काही काळजी करू नका. गैरसमज आहे फक्त. मिटवू लवकरच. खरं दोघं बी उपाशीच गेलीत की. गोदाक्का मला वाट, मी जेवला बघतोच दोघांना. बघतोच कसे बोलत नाहीत ते. रानादा गरगरीत, काका बोका गरगरीत झालंय. ऐक काका बोका रानादा. अरे लाडू, अरे काय झालं? काय झालं? अरे सांग की, हे लाडू काय झालं? लाडू काय झालं? लाडू अरे सांग की. काय झालं? तुमच्या वाटणीचं मी खाल्लं तर लोट झालाय. लाडू चल लवकर जाऊन झोप चल. नाही, तर कुस्ती केल्याशिवाय काय उपयोग नाही. असं भरल्या पुढं कुस्ती खेळू नये. मी नाही, तुम्ही दोघांनी खेळायची कुस्ती माझ्या वाटणीची. या लाडूचं नक्की चाललंय काय? दोन भावांना कुस्ती खेळायला लावून दोस्ती करवतोय का काय?